मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल डीप मिड विकेटला. चांगला प्रयत्न राहिला परंतु हाताला चेंडू स्पर्श झाला. त्यानंतर डीपला गेला, तिथून फेकी झाली. एक सिंगल मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती विकी चोरगे. ओमकार आणि रतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. फटका चांगला परंतु एक सिंगल मिळणार आहे. रतन बद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा बनवणारा हा खेळाडू आहे. 18 चेंडू आणि 72 धावांची खेळी रतनची कोण विसरणार आहे. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वाधिक वैयक्तिक उच्च धावफलक बनवणारा हा खेळाडू, तो रेकॉर्ड त्याच्या नावावरती लिहिला गेलाय, अंकित केला गेलाय सुवर्ण अक्षरामध्ये तो रेकॉर्ड. आणि त्या रेकॉर्ड पर्यंत आजूबाजूला अजूनपर्यंत कोणी पोहोचलेलं नाहीये. तो रतन आपण पाहतोय स्ट्राईक वरती सोडून दिलाय. ओळखलं होतं दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा. वेग फार होता परंतु दिशा खराब. विकी चोरगे मुंबई परिसरामध्ये या खेळाडूच्या नावाचा डंका सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. लेदर क्रिकेटचा एक भला मोठा अनुभव. त्यानंतर स्वतः कोचिंग देखील करतात. लहान खेळाडू तयार करतात. त्यांच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू तयार झालेत आणि आज स्वतः आपल्या गावासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आपण पाहतोय. फटका भरपूर चांगला हवेमध्ये, प्रोटेक्शन तिथं नाहीये. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. रतन साळुंकेच्या बॅट मधून उलकावणी देत असताना विकी विरुद्ध केलाय हा मोठा प्रहार, षटकार. चांगली बॅटिंग रतनची आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू अगदी पुढे होता. टप्पा पडल्यानंतर गती नक्कीच थोडीशी कमी झाली आणि त्या गतीवरती तुटून पडणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले, पंच केलेत परंतु काय झालंय, बॅट यष्ट्यांवरती आदळली. हिट विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाला. रतन मैदानाच्या बाहेर जाईल. जो रतन आहे तो अनमोल रतन आहे डावरीचा. त्याच्या बॅट मधून हा फटका आपण पाहिला. त्यानंतर रतनने पूल फिरवलेली बॅट तो तोल सावरू शकला नाही आणि यष्ट्यांवरती जाऊन आदळली. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये रतन हा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल. चेंडू देखील तितकाच चांगला होता. त्याला बॅकफुटला जायला भाग पाडलं गोलंदाजाने आणि बॅकफुटला जात असताना मात्र फटका अप्रतिम परंतु फलंदाज फसला. रतनला पाठीमागे जावं लागलं. एक मोठी विकेट पाठीमागे गेली. आडव्या बॅटने फटका बसलाय. आहे क्षेत्ररक्षक अक्की प्रयत्न करतील. अप्रतिम अप्रतिम दर्जाचे प्रयत्न. चांगला कॅच आपल्याला इथे पाहायला मिळाला. सुपर कॅच स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विकीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट ऍड होईल. एक षटकार नक्कीच झाला परंतु त्यानंतर विकीने कमबॅक केलाय. भरपूर चांगला कमबॅक. अगोदर रतन त्यानंतर विजय, दोन्ही मातवर फलंदाजांना मात्र विकीने मैदानाच्या बाहेर नक्कीच पाठवलं. कोणाला आता शिवाजी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हाईट कम फाईट ज्यादा हा खेळाडू, त्याची ओळख आहे. भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर चांगली फलंदाजी शिवाजीची गतवर्षीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गतवर्षात ट्रेंडिंगला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळायचा. रतन आणि शिवाजीची जोडी म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाला अगदी घाम फोडणारी फलंदाजी ते दोघं करायचे. त्याच्यामधला शिवाजी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला आता येताना पाहिलं. त्याची बॅटिंग बघायला फार मजा येणार आहे. हो, यावेळेस ब्लेड कट आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच. त्यानंतर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल मिळते. 10च्या घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची होते समाप्ती.
10 धावा धावपलकावरती 2 गडी आतापर्यंत गमावले सिद्धेश्वर 11 टावरी या संघाने. अक्षय ओव्हर नंबर 2 मध्ये कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने बैठक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला, त्याच्यावरती 4 धावा नक्कीच मिळतील. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सलामीला आलेला फलंदाज आहे ओमकार. अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक, आणखीन एक चांगला स्ट्रोक. दर्जेदार क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, कारण की ओमकारच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालत असताना उत्तुंग भरारी घेणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे ओमकार मात्र थोडासा शफल होते, पुढे जातोय, बॉलच्या पिचिंग पर्यंत येतोय, त्यानंतर बॅट स्विंग करतोय आणि बॅटच्या रडार मध्ये आलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीये आणि तो थांबणार नाहीये, कारण की क्लास आणि ताकद दोन्हींचा एकत्रित उपयोग करून तो फटका सजवतोय. आडव्या बॅटने यावेळेस गोफणीसारखी बॅट अगदी नक्कीच फिरली होती, परंतु चेंडू देखील तितकाच चांगला गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धीम्या गतीचा बॉल, फटका फसलाय आहे, क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल आणि संपवलाय. ओमकारचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करत होता, त्या खेळाडूला इथे आता मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागते. ओमकार बॅक टू द डग आउट. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव संख्येने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 21च्या घरामध्ये. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट +1, 22 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच. कमी गतीचा बॉल, अगदी फसव्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल जाईल, मिळेल एक सिंगल. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आतापर्यंत झालेत 5. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा.
कमी गतीचा बॉल भिरकावून दिला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू टाटा बाय बाय करतोय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. डिपेंड विकेटला षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद संघ सिद्धेश्वर 11 डावरी असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी होती. व्हाईट बॉलचा इशारा. खोलटापेचा बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. चेंडूला स्टॉप मिळवायचा प्रयत्न. थोडेसे पम्बलिंग नक्कीच झाले. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आल्या. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये झालं. कारण की जसं फलंदाजाने पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बॉल कुठेतरी थोडासा निसटलाय तर लगेच पळ काढला आणि दुसरी धाव तिथे पूर्ण केली. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न. शिवाजी आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे येतोय. सरसवायचा प्रयत्न करतोय परंतु गोलंदाज यावेळी चांगला टप्पा आणि योग्य टप्पा वापरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ओव्हर नंबर 3 मध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. मॅच अगदी स्लोली चालली आहे. मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची. प्लीज पंच जास्त वेळ देऊ नका दोन्ही संघांना. इथे फटका चांगला आहे. भरपूर चांगला आहे. पंच केलाय. बॅटच्या बरोबर मध्ये आला होता हा बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. यूज इट मॅक्झिमम. षटकार. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकला. अगदी वेगाने पुढे सरकला. जो कुठेतरी मंद गतीने हळुवार गतीने पुढे सरकत असताना मात्र त्याला एक वेगळी दिशा दिली, वेगळा आकार दिलाय, वेगळा उकार दिलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवत असताना धावफलकाला देखील पाठवलाय 38च्या घरामध्ये. त्याचबरोबर माननीय आदरणीय चंद्रकांत दादा सुतार यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. एक इंग्लिश कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आई विठ्ठलाई देवी चषक या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर मी विनंती करतो माननीय आदरणीय सुरेशदा साळुंके चंद्रकांत दादांचा लगेच आदर सत्कार मान सन्मान आपण करून घेऊयात. व्यासपीठावरती शॉल आणि प्रेमाचं स्वरूप पुष्पगुच्छ देऊन दादांचा इथे सत्कार आपण करूयात. चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. चुकी झाल्यानंतर आलेल्या 4 धावा अक्षरशः नाकी न वाढवून देण्याचं काम करतील. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या 4 धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 43-43च्या घरामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक. चला लगेच गोलंदाज मार्गस्थ ठेवायचंय. भरपूर धावा जमवण्यामध्ये यशस्वी झालाय डावरी संघ. सुस्थितीमध्ये धावफलक नेऊन ठेवलाय आतापर्यंत तरी एका चांगल्या आकड्यावरती, सेन्सिबल आकड्यावरती
बॅलन्स आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता अलॉंग द ग्रास. क्षेत्ररक्षक आहे तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगलं गॅदर आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल मिळते. ओमकार ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहतोय. धावा त्याला थांबवाव्या लागतील, धावा त्याला रोखाव्या लागतील, धावफलकाला कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, अंकुश लावावा लागेल. पुलटॉस बॉल फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक विकी चोरगे चेंडू खाली येतोय. नाही, चेंडू भरपूर लांब होता, पोचू शकले नाही तिथपर्यंत. 2 धावा तोपर्यंत थांबवू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावामध्ये टार्गेट एका मोठ्या आकड्यावरती सेट होईल का, एका मोठ्या आकड्यावरती टार्गेट जाऊन थांबेल का, कारण की धावफलक अगदी वेगाने पुढे सरकतोय. 46च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुलटॉस बॉल शिवाजी विरुद्ध चालणार नाहीये. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघू शकतो, कारण की शिवाजीची बॅट स्विंग एवढी रफ्तार आहे त्या बॅट स्विंग मध्ये, आणि बॅटच्या मध्ये लागलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून गेला भरपूर लांब. 6 धावींसाठी षटकार. जेवढी हाईट शिवाजीची कमी आहे तेवढीच मोठी फाईट त्याची आहे, कारण की बॅट स्विंग आणि बॅट स्विंगचा वेग त्याचा, आणि त्या वेगामुळे ओळखला जातो तो फलंदाज. एका अनोख्या पद्धतीने, अनोख्या शैलीने अनोखे फटके खेळत असताना वारंवारता या खेळाडू प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं आणि खेळाडूचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतो. तो शिवाजी मैदानाच्या आतमध्ये हल्ला बॉल बॅटिंग करतोय. फटका चांगला आहे परंतु फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहतायत, पाठमोरा करतायत. आहे क्षेत्ररक्षक. चुकी झाली, चुकी झाली. तोपर्यंत इथं डेंजर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु नाही, शिवाजीला थांबवू शकले नाही. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये, दुसरीचं झालं इथे तिसरीमध्ये, आणि एक म्हणता म्हणता 3 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केला. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 55 धावा धावफलकावरती. संघाची अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणखीन एक मोठा फटका, ब्रँडेड षटकार. 61 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 61 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 चा. यावेळेस त्रिफळाशी फलंदाज होतील बाद. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. टार्गेट इथे झालाय सेट. 61 धावा धावफलकावरती आणि 62 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. मोंडे ब्रदर्स आंबावडे संघाला आता मिळवायचे आहेत 62 धावा. चेंडू असेल त्यांच्याकडे 24. यानंतरचा होणारा सामना मानाई देवी स्पोर्ट्स आंब्रक त्यांच्या विरोधामध्ये. मानादेवी स्पोर्ट्स आंब्रक विपक्ष त्रिमूर्ती मोडकवाडी अशी मॅच यानंतर होणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतो टॉस का बॉस या व्यासपीठावरती आपण यायचं आहे. लगेच आपण करूया टॉस. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. सामने आपल्याला वेळेमध्ये संपवायचे देखील आहेत. मानादेवी स्पोर्ट्स आंब्रक
त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टननी लगेच यायचं आहे. टॉस आपण इथे करूया.